श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 12 ऑक्टोबर, वार शनिवार आणि आज आलेला आहे दसरा. तर दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दसरा हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी मानला जाणारा हा एक दिवस. या दिवशी सर्व शुभ कार्य केली जातात, तसेच महत्त्वाची कामंसुद्धा या दिवशी पूर्ण केली जातात. या दिवशी जर आपण महत्त्वाची कामं पूर्ण केली तर त्या कामात आपल्याला यश मिळते. तसेच ही कामं या दिवशी केल्याने अतिशय शुभ मानली जातात. दसऱ्याच्या दिवशी महालक्ष्मी, महासरस्वती आणि महादुर्गा यांची पूजा केली जाते. दुर्गा देवीने 9 दिवस महिषासुराशी युद्ध करून 10व्या दिवशी विजय मिळवला होता, म्हणून हा दसरा साजरा केला जातो. तसेच या दिवशी काही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज शनिवार दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष, भांडणे, नकारात्मकता, अडचणी नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. परंतु ज्यांना शक्य होईल त्यांनी 6 ते 9 या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते तर ही वेळ अत्यंत महत्त्वाची आणि शुभ वेळ मानली जाते. या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते. तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप जास्त अधिक पटीने फळ जे आहे तर ते मिळत असतं. दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि या लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण घरामध्ये पूजा करत असतो. आपट्याची पानं सोने म्हणून आपण देत असतो आणि ह्याच लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करणार आहेत. आपल्या हिंदू धर्मात कापूर, धूप, दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अनेक काळापासून या परंपरा चालू आहेत. कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. तसेच पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र फक्त कापूरच नाही तर कापुरासोबत काही वस्तू जर आपण आपल्या घरात जाळल्या तर घरातील वास्तुदोष दूर होतो. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर आपल्या घरात अनेक अडचणी येतात. जसे की पहा, घरामध्ये काहीही कारण नसताना सतत वाद, विवाद, कलह, भांडणं होत असतात. नवरा बायकोची भांडणं होत असतात. त्यांच्या नात्यांमध्ये अंतर येते. तसेच घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही, म्हणजेच आलेला पैसा आपल्याकडे टिकत नाही. कोणत्या कारणातून आपल्या घरातून, हातातून जास्त प्रमाणामध्ये वायफळ खर्च होत असतो. म्हणजेच काय, लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्या घरामध्ये दोष असल्यामुळे ती आपल्याकडे स्थिर राहत नाही. माता लक्ष्मीला प्रसन्न करणे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्व लक्ष्मीला स्थिर ठेवण्याला सुद्धा आहे. यामुळे लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. तसेच घरामध्ये मुलं असतात, भरपूर हुशार असतात, परंतु मुलांची प्रगती होत नाही. मुलांच्या प्रगतीमध्ये सतत अडथळे येतात. शिकलेली मुलं असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. सतत त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात. त्याचबरोबर कोणतंही महत्त्वाचं काम हे आपलं पूर्ण होत नाही. एखादं खूप महत्त्वाचं काम असतं, ते पूर्ण होण्यासाठी आपण आपले अगदी 100% प्रयत्न करत असतो. परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही ते आपलं काम पूर्ण होत नाही. त्या कामामध्ये सतत अडचणी येत असतात. कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही. व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, घराची प्रगती होत नाही. तर यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल.
सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला सायंकाळी 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता। उपाय हा आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे। सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, अगरबत्ती लावायची, तुळशीपाशी दिवा लावायचा आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता। जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय आणि सेवा करतो तेव्हा सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि आपल्या उपायाचं आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा कापूर जळायचं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत। तांदळावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर त्यावरती तुम्हाला 3 लवंगा, ज्याला फुलं असतात अशा अखंड 3 लवंगा ठेवायच्या आहेत आणि 3 हिरवी वेलची तुम्हाला ठेवायची आहेत। यानंतर थोडीशी पिवळी मोहरी ही तुम्हाला हातात घ्यायची आहेत। पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता। ही पिवळी मोहरी तुम्हाला हातात घेऊन आपल्या घरातील लहान मुलांवरून तुम्हाला डोक्यावरून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत। घरात एखादी आजारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायचे आहेत। एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल, विनाकारण रागाराग करत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा 7 वेळा उतरवून घ्यायची। आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा उतरवून घ्यायची। तसेच ही मोहरी आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना, कोपऱ्यांमध्ये तुम्हाला टच करायची आहे। ही मोहरी आपल्या घरावरून उतरवताना, भिंतींना टच करताना तुम्हाला जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला जप करत, पठण करत तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची आहेत आणि यानंतर ही मोहरी सुद्धा तुम्हाला त्या मातीच्या पंतीमध्ये किंवा कापूर जळाच्या भांड्यामध्ये टाकायची आहेत। ही पंती तुम्हाला एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये घ्यायची आहेत, म्हणजे हे प्रज्वलित केल्यानंतरनं त्याचा तुम्हाला चटका लागणार नाही। आता हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरून तुम्हाला 1 ते 2 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवरनव मंत्राचं पठण करायचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवरनव मंत्र म्हणत तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या कापरासोबत जाळायच्या आहेत। काही वेळ हे भांडं देवघरासमोर ठेवायचं, नंतर तिथून उचलायचं, संपूर्ण घरात याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे आणि याच मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। यानंतर ना आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा हे भांडं घेऊन जायचं आहे आणि तिथे हे भांडं तुम्हाला शांत होईपर्यंत उंबरठ्यावरती मधोमध ठेवून द्यायचं आहे। जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या या तुम्हाला उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। जेव्हा आपण हा उपाय करतो आणि घराच्या मुख्य खिडक्या, दरवाजे आपण उघड्या ठेवतो त्यावेळी आपल्या घरातली नकारात्मकता, वाईट शक्ती, वास्तुदोष, अडचणी, दारिद्र्य, अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरात लक्ष्मी येत असते। आणि लक्ष्मीसुद्धा त्याच घरामध्ये जाते ज्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता आणि दोष नसतात, तिथेच लक्ष्मी येते। जिथे सतत दोष असतात, नकारात्मकता असते, तिथे कधीही लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि यामुळेच आपल्या घरामध्ये सतत आर्थिक तंगी, अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात। हे भांडं शांत झाल्यानंतरनं यामधल्या सगळ्या वस्तू तुम्हाला काढून एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकायच्या आहेत किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये नेऊन टाकल्या तरीसुद्धा चालेल। तर असा हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी नक्की 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता। त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घरामध्ये नवरा बायकोचं सतत भांडण होत असेल, सकाळ संध्याकाळ दुपार अगदी लहान सहान गोष्टीवरनं कटकट होत असेल, तर तुम्हाला आजच्या दिवशी काय करायचं आहे पहा। आज दसरासुद्धा आहे आणि नवमीसुद्धा आहे। नवरात्रीमध्ये येणाऱ्या नवमी तिथीला खूप महत्त्व दिलं जातं। या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, 2 लवंगा आणि 2 कापराच्या वड्या घ्यायच्या, त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आणि तुम्हाला दुर्गा मातेची दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी तुम्हाला ही आरती करायची आहेत। आणि जेव्हा तुम्ही ही आरती करणार आहे तेव्हा त्या 2 लवंगा आणि कापूर तुम्हाला प्रज्वलित करून त्याने तुम्हाला दुर्गा देवीची आरती ओवाळायची आहेत। ही आरती नवरा आणि बायको या दोघांनी मिळून करायची आहेत। आरती करून झाली की एक गुलाबाचं फूल अर्पण करायचं, त्यावरती 2 लवंगा ठेवायच्या आणि दुर्गा मातेला तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी, सुखी संसार होण्यासाठी, भांडणे दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। नवरात्रीमध्ये हा उपाय खूप प्रभावी मानला जातो। अनेक जण नवरात्रीमध्ये हा उपाय करतात। ज्या घरामध्ये नवरा बायकोचं सतत भांडणं होतात तिथे हा उपाय केलाच जातो
आणि दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे जर तुमच्या घरात जर अशी अडचण असेल तर तुम्ही नक्की हा उपाय करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.